खासदार वर्षाताई गायकवाड सध्या आमच्यासोबत. ताई, पहिल्या पावसात मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं होतं, भुयारी मार्ग स्टेशनमध्ये सध्या पाणी साचलं होतं. कोण जबाबदार आहेत, काय सांगणार? नाही, मी याला पूर्णपणे मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि राज्य सरकार जबाबदार ठरते. अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या मनीष राणा जबाबदार ठरते की ज्या घाईघाईने आपण किती मोठे विकास पुरुष आहोत हे दाखवण्यासाठी दोन पक्षामध्ये जेवढी लढाई चालली होती त्या लढाईचं जेवढं श्रेय ते लोक घेत होते. माझी तीच अपेक्षा आहे की ते श्रेय आता जे भुयारी मार्गामध्ये जे पाणी मेट्रोच्या साठलं त्याचं पण घ्यावं लागेल. तुम्हाला फक्त क्रेडिट घेता त्याचं फक्त नाही घेता येणार की आम्ही चालू केली. त्याच्यामध्ये जे झालं, त्याची संरक्षण भिंत तुटली किंवा त्या ठिकाणी जे पाणी जमा झालं, भुयारी मार्गामध्ये पाणी जमा होऊ नये या दृष्टिकोनातून यंत्रणा करायला पाहिजे होती की नाही. मुंबईमध्ये काय पाऊस पडतो हे माहीत नव्हतं यंत्रणेला, पण तसं नाही झालं ना. आता मी भिडे मॅडमचं पण स्टेटमेंट ऐकलं की इतका पाऊस होता, असं झालं तसं झालं. माझं त्यांना सांगणं आहे, अपेक्षितच हे होतं की ज्या वेळेला अशा तऱ्हेने तुम्ही स्टेशन करताय त्यावेळेला याचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. आजही पाणी गळतंय, आजही तुमचं स्टेशन बंद आहे. काय व्यवस्थापन केलं तुम्ही, काय नियोजन केलं होतं तुम्ही? कोस्टल रोड झाला, तो कोस्टल रोड पण तुम्हाला माहिती आहे की तिथं पाणी गळलं, आमची संसद गळली. तुमचं काय असं मला कळत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करणारे नाव जो असेल, मुंबईमध्ये नाले सफाई प्रत्येक वर्षीचं काम आहे, मान्सून पूर्वतयारी प्रत्येक वर्षीचं काम आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झाला. आम्ही हे सातत्याने सांगतोय की 20 ते 25-30% काम झालेलं आहे मोठ्या मोठ्या नाल्यांचं, पण दुर्दैवानं त्या ठिकाणी ACBची चौकशी मागून मागून थांबलो. श्वेतपत्रिका 3 वर्षामधली काढा. अरे रस्त्याचं ते कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून जे अर्ध स्टॉर्म वॉटरचे नाले तयार झाले, अर्धे बंद आहे रस्ते, पाणी जाणार कुठे? म्हणजे तुम्ही मुंबईकरांशी जीवाशी खेळण्याचं काम करताय. मुंबईकरांच्या काय म्हणतात तुम्ही ते सहन करू नका, असं काय म्हणतात त्याला, संयमाचा हे करू नका, बघू नका. एक दिवस मुंबईकरांचा संयम सुटेल आणि मुंबईकर यांना घुसून मारतील. राहुल गांधी जर PM असते तर PK आणले होते आपल्या देशात, रेवंत रेड्डी असं सांगितलं आहे. काँग्रेसची भूमिका मागे पण तीच आहे आणि आज पण तीच आहे. ज्यांनी या देशाच्याकडे वाकड्या नजरेने बघितलं त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना निस्तनाभूत केलं पाहिजे. सीमेपारची मंडळी असतील किंवा कोणतेही आतंकवादी असतील, यांना संपवण्यामध्येच काँग्रेसने नेहमी जो आहे ते सैन्य दल असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार याच्याबरोबर उभं राहण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक झाली त्यावेळी पण आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजींनी काल परवा ज्यावेळी जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये पण राहुल गांधीजींनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं काँग्रेस पक्षाची भूमिका ही राहुल गांधीजींनी सांगितलेली भूमिका आहे. रेवंत रेड्डीजींनी सांगितलं, कारण इंदिरा गांधी जेव्हा देशाच्या पंतप्रधान होतात तेव्हा त्यांनी एक उदाहरण जे आहे ते आपल्या सगळ्यांसमोर ठेवले, त्याचं नाव आहे बांगलादेश. त्यामुळे राहुल गांधीजींनी सांगितलं की जसं इंदिरा गांधी जे असत्या तसंच जर राहुल गांधी झाले तर ही परिस्थिती असते तर नक्कीच आरेला कार्य जबाब दिला असता. भले किती ट्रम आले असते तरी त्याला उत्तर दिलं असतं. धन्यवाद. कॅमेरामॅन प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.